हॅलो यूट्यूब फॅमिली, आज बनवली आपण झणझणीत अशी हरभऱ्याची भाजी ओल्या पानाची. तर चला मग पटकन रेसिपी बघू. तर त्यासाठी इथली मी हरभऱ्याची भाजी ही मला गावाकडून आली होती. व्यवस्थित निवडून घेतली अगोदर. नंतर इथं 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतल्या, लसणाच्या पाकळ्या घेतल्या, जिरं घेतलं, शेंगदाणे घेतले आणि जाडसर थोडं लाल तिखट घेतलं. नंतर शेंगदाणे भाजून घ्यायचे. आणि हरभऱ्याची भाजी धुवून काढायची नाही. जो त्यामध्ये आंबटपणा असतो तो निघून जातो, म्हणून हरभऱ्याची भाजी अजिबात धुवायची नाही. व्यवस्थित निवडून घ्यायची फक्त. आणि इथं शेंगदाणे भाजून झाले होते आपले. नंतर मिक्सरला लावून घ्यायचे. आणि इथं मी शेंगदाण्याचं कूट तयार करून घेतलं होतं. नंतर हरभऱ्याची भाजी चिरून घ्यायची बारीक. इथं आपली पूर्ण भाजी चिरून झाली होती. नंतर लसणाच्या पाकळ्या पण कट करून घ्यायच्या. नंतर हिरवी मिरची पण कट करून घ्यायची. आणि नंतर ठेवायची कढई तापायला. कढई तापली की तेल टाकायचं. नंतर टाकायची हिरवी मिरची कट केलेली. नंतर घालायचा लसण. नंतर घालायचं जिरं. आणि नंतर घालायचं तिखट, जे जाड तिखट आपण तयार करून ठेवलं होतं अगोदर तेच घालायचं. आणि नंतर हळद. आणि व्यवस्थित परतून झाली की नंतर टाकायची भाजी. आणि भाजी टाकून झाली की शेंगदाण्याचं कूट घालायचं वरून. आणि व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचं हे सर्व. नंतर घालायचं चवीनुसार मीठ घालायचं. आणि ह्या भाजीमध्ये पाणी घालायचं नाही. ही भाजी आपल्याला फक्त वाफेवर होऊ द्यायची. आणि नंतर झाकण ठेवून द्यायचं 4 ते 5 मिनिटासाठी. आणि नंतर छान अशी आपली ही हरभऱ्याची भाजी तर तयार झाली होती ओल्या पानाची. आणि खायला खरंच खूप छान लागते, एकदा नक्की ट्राय करा. आणि नंतर एका प्लेटमध्ये काढून घेतली मी. आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा. थँक यू.